नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आज या ठिकाणी आपण GMC नांदेड म्हणजेच मित्रांनो बघा डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय भरती 2025 साठी बघा पद शिपाई या पदासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आज मराठी व्याकरणची काही मित्रांनो बघा TCS व IBPS ने रिपीट केलेली 20 मित्रांनो बघा या ठिकाणी एकूण 20 PYQ प्रश्नसंच या ठिकाणी आज आपण कव्हर करत आहोत, जे की मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत इम्पॉर्टंट असे असणार आहेत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वेळ न लावता आपण सरळ या ठिकाणी प्रश्नांकडे वळू। तर प्रश्न पहिला बघा, या ठिकाणी सेतुबंध हा मित्रांनो जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला आहे? तर लक्षामध्ये असू द्या बघा मित्रांनो, हा सेतुबंध हा जो ग्रंथ आहे मित्रांनो हा कोणी लिहिला? तर बघा मित्रांनो, आतापर्यंत बघा या ठिकाणी IBPS व TCS ने मित्रांनो हा बघा जवळपास 5 वेळा मित्रांनो प्रश्न रिपीट केलेला आहे। मित्रांनो बघा त्यामुळे काय करा, हा जो प्रश्न आहे तुम्ही आताच पाठ करा। तर या ठिकाणी सेतुबंध हा जो मित्रांनो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला आहे? तर लक्षामध्ये असू द्या बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे बघा प्रवर सेन यांनी मित्रांनो सेतुबंध हा जो मित्रांनो ग्रंथ आहे यांनी लिहिलेला आहे। पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे। पुढे बघा, हा इंग्रजीच्या अनालिसिस वरून मराठीत कोणता शब्द आला आहे? तर काय मित्रांनो बघा, इंग्रजीच्या अनालिसिस वरून मित्रांनो या ठिकाणी मराठी भाषेमध्ये कोणता शब्द आला आहे? तर लक्षात असू द्या बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक क वाक्यशास्त्र विचार मित्रांनो हा जो बघा शब्द आहे मित्रांनो या ठिकाणी इंग्रजीच्या मित्रांनो बघा या ठिकाणी अनालिसिस या शब्दावरून मराठी भाषेमध्ये आपल्या हा शब्द मित्रांनो जो की वाक्यशास्त्र विचार हा मित्रांनो आलेला आहे। लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे। जवळपास 4 वेळा मित्रांनो हा जो प्रश्न आहे बघा TCS व IBPS ने रिपीट केलेला आहे। त्यामुळे बघा करा, हा जो प्रश्न आहे तुम्ही आताच पाठ करून घ्या। पुढे प्रश्न क्रमांक 3 आता बघा, खालील द्रविडियन गटातील भाषा कोणत्या? या प्रकारचा आपल्याला प्रश्न मित्रांनो विचारला आहे। तर खूपच मित्रांनो हा प्रश्न जो आहे बघा या ठिकाणी PYQ आहे। तर बघा मित्रांनो, यापैकी द्रविडियन भाषा गटातील मित्रांनो जे भाषा गट आहे तो कोणत्या? तर लक्षामध्ये असू द्या पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा क तमिळ, तेलुगू, कानडी व मल्याळम हे जे मित्रांनो 4 भाषा आहे मित्रांनो या भाषा द्रविडियन या मित्रांनो भाषा गटातील हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा। यासोबतच मराठी, हिंदी, संस्कृत व गुजराती ह्या जे मित्रांनो 4 भाषा आहेत या आर्यन गटातील भाषा आहेत बघा। या भाषा आर्यन या गटातील आहेत आणि तमिळ, तेलुगू, कानडी व मल्याळम या मित्रांनो द्रविडियन म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क हे मित्रांनो असणार आहे। पुढे चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो, चित्रलिपी हे जे मित्रांनो पुस्तक आहे या पुस्तकाचे मित्रांनो जे लेखक आहेत ते या ठिकाणी कोण आहेत? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी वसंत आबाजी डहाके हे बघा मित्रांनो चित्रलिपी या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक असणार आहेत। तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर बघा परीक्षेच्या मित्रांनो दृष्टिकोनातून खूपच या ठिकाणी PYQ प्रश्नसंच या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जे आजचा व्हिडिओ आहे या व्हिडिओला बघा 1K मित्रांनो लाईक असा या ठिकाणी आपण टार्गेट ठरवला आहे। तर मित्रांनो फटाफट बघा सर्वजण या ठिकाणी काय लाईक करून घ्या आणि मित्रांनो आपलं हे जे मित्रांनो 1K जो मित्रांनो लाईकचं जे टार्गेट आहे ते तुम्ही या ठिकाणी बघा आता कव्हर लवकरात लवकर तुम्ही करून टाका। तर बघा पुढे 5वा प्रश्न, यथावकाश म्हणजे काय? तर बघा मित्रांनो यथावकाश तर काय, यथावकाश म्हणजे काय या प्रकारचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे मित्रांनो आपला योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी अ यथावकाश म्हणजे मित्रांनो बघा या शब्दाचा अर्थ कालांतराने मित्रांनो असा होतो। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे। पुढे वारू या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। तर काय, वारू हा मित्रांनो शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तेच ओळखायचं आहे। तर ते काय आहे बघा, हा पर्याय क्रमांक या ठिकाणी ब तुरंग हा आहे बघा मित्रांनो वारू या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। पुढे प्रश्न क्रमांक 7वा बघा, चतुर्भुज होणे
याचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर मित्रांनो बघा, हा प्रश्न IBPS व TCSनं वेळोवेळी रिपीट केलेला आहे. तर आत्ताच प्रश्न हा तुम्हाला पाठ करून घ्यायला हवा आहे. तर बघा, लक्षात असू दे, नाही तर पाठच करा. तर चतुर्भुज वने मित्रांनो बघा, या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता? तर बघा, हा पर्याय क्रमांक क, हळद लावणे, जे की मित्रांनो आपल्या या ठिकाणी प्रश्नाची राईट आन्सर असणार आहे, हळद लावणे. पुढे बघा, 8वा प्रश्न, विकिपीडिया हे काय आहे? तर लक्षात असू द्या बघा मित्रांनो, या ठिकाणी विकिपीडिया हे काय आहे? तर पर्याय क्रमांक ड, जे की मित्रांनो संगणकीय महाजाल जगतातील एक ज्ञानकोश आहे मित्रांनो. विकिपीडिया हे मित्रांनो तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे काय? तर संगणकीय महाजाल जगतातील एक ज्ञानकोश, जे की मित्रांनो विकिपीडिया आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी ड आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे, चित्कारणे या ध्वनिदर्शक शब्दाशी कोणता प्राणी संबंधित आहे? तर लक्षात असू द्या मित्रांनो बघा, चित्कारणे मित्रांनो हे जे मित्रांनो ध्वनिदर्शक शब्द आहे, या ध्वनिदर्शक मित्रांनो शब्दाशी कोणता प्राणी संबंधित आहे? तर लक्षात असू द्या बघा, पर्याय क्रमांक या ठिकाणी काय? तर हा अ, हत्ती या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. तर काय, चित्कारणे हा मित्रांनो ध्वनिदर्शक शब्द आहे, हा मित्रांनो हत्ती या प्राण्याचा आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. पुढे, तर बघा आता 10वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? तर बघा, या ठिकाणी हा समूहदर्शक शब्द आपल्याला मित्रांनो निवडायचा आहे. तर बघा, या ठिकाणी गाय, गाय या शब्दासाठी समूहदर्शक मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर तो आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक मित्रांनो ब, जे की कळप हा मित्रांनो बघा गाय या शब्दासाठी मित्रांनो समूहदर्शक शब्द असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं बघा मित्रांनो, गाय या शब्दासाठी समूहदर्शक जो शब्द आहे तो आहे गाय, जमाव, पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, कळप. यासोबतच बघा, तांडा जो मित्रांनो हा जो पर्याय क्रमांक तांडा जो आहे मित्रांनो समूहदर्शक जो शब्द आहे मित्रांनो, हा जो शब्द आहे हा कशासाठी वापरतात? तर उंटांसाठी मित्रांनो बघा, तांडा हा मित्रांनो जो कळप आहे, तांडा हा मित्रांनो समूहदर्शक शब्द हा उंटांसाठी वापरतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. गाय या शब्दासाठी कळप हा मित्रांनो समूहदर्शक शब्द या ठिकाणी वापरला जातो. पुढे बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक आता प्रश्न क्रमांक 11वा, लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला मित्रांनो निवडायचा आहे. तर बघा, या ठिकाणी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द या ठिकाणी कोणता आहे, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो जे राईट आन्सर आहे आपण कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकतो? तर ते बघा, या ठिकाणी मित्रांनो लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी अ, जे की मही हे मित्रांनो आहे बघा, मही या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा, पर्याय क्रमांक या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा, तर पर्याय क्रमांक अ, मही हा मित्रांनो जो शब्द आहे या ठिकाणी लेखनदृष्ट्या एकदम शुद्ध शब्द मित्रांनो असणार आहे. पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तर बघा, पुस्तक, वर्तमानपत्र किंवा काहीही मित्रांनो कोणतीही बाब जर तुम्ही वाचवत असाल तर बघा, या ठिकाणी तुम्ही शब्द बघा, शब्दाकडे मित्रांनो जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष देऊन जे बघा या ठिकाणी त्याला वाचवत जा, म्हणजे मित्रांनो तुम्हाला कळून जाईल की कोणता शब्द या ठिकाणी कशा प्रकारे आहे. मही, माही, माही की मही या प्रकारचा शब्द आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ, म आणि मित्रांनो हला जे आहे बघा या ठिकाणी दुसरी विलांटी, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12वा बघा आता, गाल हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर बघा मित्रांनो, गाल हा जो मित्रांनो शब्द आहे हा कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेत आला आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, कानडी भाषेतून मित्रांनो बघा गाल हा शब्द या ठिकाणी आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे काय? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. बघा, पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा, या ठिकाणी 13वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? हा, नापसंत या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर बघा, नापसंत या शब्दाचा जो मित्रांनो समास आहे
तो कोणता असणार आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी क, नत्र तत्पुरुष हा जो मित्रांनो बघा हा नापसंत या शब्दाचा मित्रांनो समास आहे. पुढे बघा, सासू या शब्दाचे अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मित्रांनो. तर बघा, सासू या मित्रांनो शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? तर पर्याय क्रमांक ब, सासवा हा मित्रांनो आहे. बघा सॉरी, पर्याय क्रमांक ड आहे या ठिकाणी. सासवा हे आपल्या सासू या शब्दाचे मित्रांनो अनेक वचन आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. हा बघा या ठिकाणी परीक्षेला खूपच वेळा मित्रांनो प्रश्न विचारला होता. त्यामुळे बघा यावेळी देखील TCS किंवा IBPS मित्रांनो आपली जी परीक्षा ही घेणार आहे ते मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये दाट हा प्रश्न टाकण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे बघा काय करा, तुम्ही हा प्रश्न बघा आताच पाठ करून घ्या. पुढे बघा, वेदांमध्ये चारही हा शब्द कसा लिहाल? तर वेदांमध्ये बघा मित्रांनो चारही हा जो मित्रांनो शब्द आहे हा बघा पर्याय क्रमांक अ याप्रमाणे लिहाल. बघा वेदांत, तर काय मित्रांनो वेदांत या प्रकारे मित्रांनो हा चारही हा जो शब्द आहे मित्रांनो या प्रकारे आपण लिहू शकतो. तर काय या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी अ आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. बघा या ठिकाणी काय, तर पर्याय क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 16, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर बघा मराठी भाषेचे मित्रांनो जे पाणिनी आहेत ते कोणाला म्हणतात? तर पर्याय क्रमांक ब, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मित्रांनो मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. यासोबतच बघा बाळशास्त्री जांभेकर यांना मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काय बघा बाळशास्त्री जांभेकर यांना मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. आणि पर्याय क्रमांक जे की क, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मित्रांनो मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात, तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचे आहेत. बघा इतक्या बाबतीत या ठिकाणी आपला प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, दादोबा पांडुरंग तर्खडकर मित्रांनो असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर काय बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक जे या ठिकाणी की ब, दादोबा पांडुरंग तर्खडकर मित्रांनो असणार आहे. पुढे बघा 17वा प्रश्न, अभिजात मराठी भाषेची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा या ठिकाणी प्रश्न थोडासा चुकीचा पडला आहे. तर काय, अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना कधी करण्यात आली या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा अभिजात मराठी भाषा समितीची जी स्थापना आहे मित्रांनो ती कधी करण्यात आली? तर पर्याय क्रमांक क, 10 जानेवारी 2012 रोजी मित्रांनो या समितीची स्थापना करण्यात आली आहे, जे की पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. 10 जानेवारी 2012 रोजी मित्रांनो अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना करण्यात आली होती. पुढे बघा 18वा, त, थ, द, ध, न, ल, स ही कोणती व्यंजने आहेत? तर लक्षात घ्या त, थ, द, ध, न व ल, स ही मित्रांनो बघा या ठिकाणी दंत्य वर्ण आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा दंत्य वर्ण. पर्याय क्रमांक या ठिकाणी काय, तर ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा पुल्लिंगी शब्द आपल्याला करायचा आहे मित्रांनो. तर बघा कन्या या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला पुल्लिंगी शब्द करायचा आहे. तर बघा कन्या या शब्दाचा पुल्लिंगी शब्द हा पर्याय क्रमांक अ, जो की चिरंजीव हा मित्रांनो होतो, चिरंजीव हा होतो. पुढे बघा शेवटचा प्रश्न, मीठ भाकरी म्हणजे काय? मित्रांनो बघा हा जो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, मीठ भाकरी म्हणजे काय? या प्रश्नाचे राईट आन्सर तुम्हा सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते देखील कमेंटमध्ये सांगून टाका. आणि बघा तुम्हाला जर मित्रांनो हा आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत सुद्धा मित्रांनो हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा. आणि अद्याप देखील या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशाच मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत मित्रांनो बघा घ्या काळजी, करा अभ्यास.